मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी पुण्यामध्ये जवाब दो आंदोलन छेडलं असून आज पुण्यामधील मोदी बागेत शरद पवार यांच्या कार्यालयासमोर आक्रोश व्यक्त करण्यात आला। मराठा आरक्षणाबाबत तुमची आणि तुमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। दरम्यान अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील बघायला मिळाला। तसेच यावेळेला पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप हे देखील अनेक कार्यकर्त्यांसह उपस्थित होते। रमेश केरे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांसोबत संवाद साधलाय। मराठा क्रांती ठोक मोर्चाची मुळात जी मागणी आहे, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं, बरं का, ही अखंड मराठा समाजाची मागणी आहे। आणि पवार साहेबांनी या ठिकाणी त्यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली। त्यांनी सांगितलं की ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं, आमच्या आरक्षणाला त्या पाठिंबा राहील समजत त्या। पण पवार साहेबांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलं की मराठा समाजाला जर ओबीसी मधून आरक्षण भेटत असेल तर बाकीचा समाज या ठिकाणी नाराज होईल। तुम्हाला मी सांगू इच्छितो की मराठा क्रांती ठोक मोर्चानं जी मोहीम हातामध्ये घेतली होती, त्या मोहिमेच्या माध्यमातून आज आमचं आंदोलन या ठिकाणी समाप्त झालेलं आहे। आणि जवळपास सर्वच्या सर्व पक्ष प्रमुखांनी, मग उद्धव साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, काँग्रेसचे असतील आणि आज पवार साहेब असतील, या सगळ्या लोकांनी जी भूमिका घेतलेली आहे, येत्या 2 ते 4 दिवसाच्या आत मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी जाहीर आम्ही करणार आहोत या कोणत्या पक्षांनी कशा पद्धतीनं या ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलनाचा या ठिकाणी फायदा घेतला।